नमस्कार मित्रांनो, शांतीनगर मधील ते भयंकर माळरान ह्या कथेचा हा भाग 4था आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 4थ्या भागाला आता सुरुवात करू. रात्रीचे 12:30 होऊन गेले होते. मोबाईलवर टाइमपास करत बसलेला आकाश सहज बाहेर नजर मारावी म्हणून तळ्या बाजूच्या गॅलरीत आला. तसे आकाशला मंदिरासमोर बसलेला अनिल दिसला. आकाशला गॅलरीत पाहून अनिल चटकन उभा राहिला आणि कसलेसे इशारे करू लागला. हाताने इशारे करून जणू तो आकाशला रूममध्ये जाण्यास सांगत होता. आकाशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अनिल आज जायला सांगतोय म्हणजे निश्चितच बाहेर कुठेतरी ती सैतानी शक्ती असावी. आकाशच्या मनात विचार चमकून गेला आणि तो त्या मिट्ट काळोखात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नजर फिरवून त्या सैतानी शक्तीचा शोध घेऊ लागला. पण बंगल्याच्या कंपाऊंड पलीकडील काळोखात कुठेही त्या लुकलुकत्या डोळ्यांचा मागमूस लागत नव्हता. आकाश पटकन गॅलरीतून आत आला आणि रूमच्या समोरील रस्त्याकडील बाजूच्या गॅलरीत येऊन तो उभा राहिला. अनिल समोरच्या मंदिराजवळ उभा होता. क्षणभर आकाश आणि त्याची नजरानजर झाली आणि अनिलने तळ्याच्या दिशेने असणाऱ्या काळोखाकडे बोट दाखवलं. आकाशने तिकडे नजर भिरकावली आणि भीतीची एक थंड शिरशिरी त्याच्या सर्वांगातून दवडून गेली. रस्त्यावरील पथदिव्यांचा उजेड जिथे संपत होता अगदी त्या सीमेला लागूनच काळोखात त्याला ते लुकलुकते डोळे फिरताना दिसले. ते लुकलुकते डोळे जणू आळीपाळीने त्या दोघांनाच बघत होते. ते अभद्र रस्त्या बाजूच्या त्या काळोखातच घुटमळत होतं. ही संधी आहे असा विचार करून आकाशने चटकन खिशातला मोबाईल काढला आणि गुरुजींना फोन केला. 2 रिंगमध्ये फोन उचलला गेला. आपली नजर त्या हिडीस डोळ्यांवरून क्षणभरही न हटवता आकाशने गुरुजींना पटकन तिकडे यायला सांगितलं. गुरुजींनीही मी निघतोय असं म्हणत फोन कट केला. पुढच्या 8-10 मिनिटात गुरुजी बन्सल व्हिला समोर हजर झाले. आकाश गॅलरीत उभा राहून त्या अभद्रावर नजर ठेवून गुरुजींचीच वाट पाहत होता. गाडीतून उतरलेल्या गुरुजींना इशारा करत त्याने मिट्ट काळोखात घुटमळणारे ते अभद्र डोळे त्यांना दाखवले. आता गुरुजीही त्या अभद्रावर नजर खेळवून उभे होते. क्षणाचाही विलंब न करता आकाश पटकन खाली येऊन गुरुजींजवळ पोचला. गुरुजींची नजर त्या अभद्रावरच खेळली होती. त्यांच्या डोळ्यात जणू अंगार उतरला होता. द्वेषाने त्यांचा श्वासही फुलल्यासारखा वाटत होता. आपली नजर त्या अभद्रावरून किंचितही न हटवता हातानेच इशारा करत गुरुजींनी आकाशला त्यांच्या मागेच राहण्यास सांगितलं. मुखातून एक मंत्र पुटपुटत गुरुजी आता एक एक पाऊल पुढे टाकत त्या काळोखाच्या दिशेने चालले होते. त्यांच्या हातात टॉर्च वगैरे काहीच नव्हतं. न राहून आकाश सुद्धा आता त्यांच्या मागोमाग चालला होता. पण त्या काळोखाकडे चालताना त्याचे जणू हातपाय थंड पडत चालले होते. पुढील 2 मिनिटात गुरुजी रस्त्याच्या टोकाला पोचले. आकाश सुद्धा मागून येतच होता. क्षणाचाही विलंब न लावता गुरुजी थेट ती प्रकाश सीमा ओलांडून माळरानातील काळोखापुढे चालू लागले. आता मात्र आकाशचं काळीज धडधड उडू लागलं. अंगातील सारं बळ एकवटून तो गुरुजींच्या मागे चालू लागला. हे 2 प्रकाश योद्धे काळोखात आलेले पाहून ते अभद्र सुद्धा त्यांच्याकडे सरसावलं. आपले डोळे लुकलुकत विचित्र खेकसत ते अभद्र त्यांच्या जवळ येत होतं. क्षणाक्षणाला दोघांमधील अंतर कमी होत होतं आणि अचानक गुरुजी थांबले. त्या लुकलुकत्या डोळ्यांवर नजर खेळवून गुरुजींनी हाताने साचपत आपल्या मागे असणाऱ्या आकाशला जवळ ओढून स्वतःच्या अगदी पाठीमागे उभे केलं. ते अभद्र
गुरुजींच्या समोर 8-10 फुटांवर तरंगत होतं. मिट्ट काळोखात ते लुकलुकते चंदेरी डोळे विलक्षण चमकत होते. ते डोळे गुरुजींवर खेळले होते. आता तो घाणेरडा दर्प येऊ लागला होता. या भयाण सैतानी काळोखाला आव्हान देत समोर एक योद्धा उभा होता आणि तोही काळोखात, त्याच्या हिडीस साम्राज्यात. अगदी नजरेला नजर रोखून आव्हान देत तो उभा होता. गुरुजी शांत उभे राहून एकटक त्या चंदेरी डोळ्यांकडे पाहत होते. जणू ते त्याला आपल्या तप्त निखारी डोळ्यांनी समज देत होते. आणि पुढच्याच क्षणात गुरुजींनी आपली नजर त्या अभद्रावर स्थिर ठेवत गुडघ्यात वाकत आपल्या हातात मूठभर माती घेतली आणि तो हात आकाशात उंचावला आणि आपल्या मोठ्या कणखर आवाजात एक मंत्रोच्चारण सुरू केलं. पुढील 2 मिनिटात त्यांनी ती माती त्या अभद्राकडे भिरकावली. अचानक जमिनीवर एक आगीचा गोळा तयार झाला. पुढच्याच क्षणी त्या गोळ्यातून आगीचे 2 झोत दोन्ही बाजूला निघत वर्तुळकार दिशेने पुढे जाऊ लागले. त्या अभद्राभोवती धगधगत्या आगीचे एक रिंगण तयार होत होते आणि इतक्यात ते अभद्र चवताळले. त्या चंदेरी डोळ्यांची लुकलुक अचानक वाढली. ते चित्रविचित्र आवाज काढत विकट खेकसू लागले आणि आगीचे रिंगण पूर्ण होण्याआधीच ते त्या रिंगणातून निसटले. विचित्र खेकसत ते अभद्र एकदम गुरुजींवर चाल करून आले. सेकंदाच्या 10व्या भागात गुरुजींच्या खांद्याला जबर धक्का देत ते अभद्र क्षणात गायब झाले. तोल गेल्याने गुरुजी पडत असता आकाशने त्यांना सावरलं. गुरुजींच्या दंडावर जखम झाली होती. गुरुजींना धरलेल्या आकाशच्या हातावर उष्ण रक्त उघळत होतं. गुरुजींना आधार देत आकाश त्यांना सोसायटीकडे घेऊन निघाला आणि सोसायटीजवळ पोचताच गुरुजींना अचानक भोवळ आली आणि ते बेशुद्ध झाले. आजही ती संधी हुकली होती. त्या काळोखाला लगाम घालणार कसा, ही संधी तर हुकली होती. प्रकाश योद्धा जखमी झाला होता. उमलती आशा जणू आता सुकली होती. त्या रात्रीच्या भयानक प्रसंगानंतर गुरुजींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. अति रक्तस्राव झाल्याने ते 1 दिवस बेशुद्ध होते, पण जखम हाडापर्यंत पोचली नव्हती, त्यामुळे कसलाही धोका नव्हता. गुरुजी आज शुद्धीवर आले. 1-2 दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे होते. गुरुजी शुद्धीवर आले आहेत असा त्यांच्या सेवकांचा फोन येऊन गेल्यावर आकाश त्वरित हॉस्पिटलकडे निघाला. सकाळी 9:30च्या दरम्यान आकाश हॉस्पिटलमध्ये पोचला. गुरुजी आपल्या कॉटवर उठून बसले होते. आकाशला पाहताच त्यांनी स्मित हास्य केलं. कॉट शेजारी एका स्टूलावर आकाश बसला. गुरुजींनी जरी स्मित हास्य केलं असलं तरी त्यांची मुद्रा नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. कसलीशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. न राहून आकाशने विचारलं, गुरुजी, काही त्रास होतोय का तुम्हाला? तुमचा चेहरा अजिबात ठळक वाटत नाहीये. कसली चिंता करता एवढी? त्यावर कसेनुसे हसून गुरुजी उत्तरले, बाळ, मी आजवर न जाणे कितीतरी भयानक प्रसंग हाताळलेत. खूप शक्तिशाली पिशाचांनाही मी जेर बंद केलं आहे, पण आजवर कोणतीही सैतानी ताकद माझ्यावर चाल करून आली नव्हती. म्हणूनच परवा रात्रीचा तो प्रसंग आठवून माझी चिंता आणखीनच वाढली आहे. कारण आपला सामना ज्याच्याशी आहे ते एक साधारण पिशाच नाहीये. ती एक फार महाभयंकर सैतानी ताकद आहे. मी टाकलेल्या अग्निरक्षा कवचाला भेदून ज्या वेगाने ती ताकद माझ्याकडे झेपावली, ती त्या आघोरी ताकदीची फक्त एक चुणूक होती. मला या शहराची चिंता वाटतीये. ज्या अर्थी ते लुकलुकते डोळे फक्त शांतीनगर भागात वावरत आहेत, त्यावरून हेच प्रतीत होतंय की त्या सैतानी ताकदीची तेवढी सीमा असावी. ईश्वर करो आणि हेच सत्य असो. कारण जर ही आघोरी ताकद शहरात येऊ लागली तर ती मृत्यू तांडव सुरू करेल आणि मग तिला रोखणं कठीण होऊन बसेल. शहरातील रात्रीच्या काळोखात मृत्यूचा नंगा नाच सुरू होईल. म्हणूनच मला काळजी वाटते. त्या सैतानी ताकदीला रोखण्यासाठी आपल्याला तिचा उगम शोधावा लागेल. ती ताकद जिथून प्रकट होते त्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोचावं लागेल आणि तिचा वास जिथे आहे ती गोष्ट नष्ट करावी लागेल.
तर आणि तरच त्या अभद्राचा नाश होईल. काहीशी धाप लागल्याने गुरुजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते पुन्हा बोलू लागले. आकाश, तू या गोष्टीचा नाद सोडून दे. परवा रात्रीचा प्रकार तू पाहिला आहेस. वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये ही. तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. तुझ्यामुळे तुझं कुटुंब सुद्धा धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे तू या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं. कोणताही आताताहीपणा करू नकोस. आपला सामना केवळ एका पिशाचाशी नसून शक्तिशाली सैतानी ताकदीशी आहे. तेव्हा सावध रहा, कारण आपण त्या ताकदीला छेडलं आहे आणि आता ती निश्चित काहीतरी उपद्रव करू शकते. इतकं बोलून गुरुजी बोलायचे थांबले. त्यांनी आपल्या गळ्यातील रुद्राक्षमाळ काढून ती आकाशच्या हातात दिली आणि ते म्हणाले, ही रुद्राक्षमाळ गळ्यात घाल. ही माळ त्या अनिष्ट ताकदीला तुझ्या जवळ येण्यापासून रोखून धरेल. पण तू स्वतः मात्र त्या अभद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. ऐकशील ना एवढं? तसे आकाशने ती माळ गळ्यात घालतच मानेनेच होकार दिला आणि गुरुजींचा निरोप घेऊन तो घराकडे निघाला. पुढील 2 दिवसात गुरुजींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ते आता आपल्या आश्रमातील झोपडीत आराम करत होते. त्यांचे आठवड्याभराचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आकाशचे कॉलेज सुरू होते. अभ्यास सांभाळत असतानाही त्या सैतानी ताकदीबद्दलचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. रात्र झाल्यावर न राहून तो अधूनमधून त्या लुकलुकत्या डोळ्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. पण ते सैतानी डोळे आता जणू गायबच झाले होते. गुरुजींनी त्या सैतानी डोळ्यांबद्दल सांगितलेलं सत्य अतिशय भयानक होतं. त्यामुळे आकाश काहीसा घाबरला सुद्धा होता. गेले 8 दिवस ती सैतानी ताकद कुठेतरी गायब झाली असली तरी ती पुन्हा येईलच आणि पुन्हा मृत्यूचे तांडव सुरू होईल, आकाशला याची खात्री होती. यातून काय तो मार्ग काढावाच लागेल असे त्याला वाटत होते. पण गुरुजींनी त्याला त्या गोष्टीच्या वाट्याला न जायची तंबी दिली होती. त्या सैतानी ताकदीचा सामना होऊन चांगले 10 दिवस उलटले होते. गुरुजींची प्रकृती आता चांगलीच सुधारली होती. त्यांचे सत्संग, प्रवचन आणि इतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले होते. आकाशची परीक्षा जवळ आल्याने तो अभ्यासात गढून गेला होता. सुमित्राबाई आपल्या रोजच्या कामात व्यस्त राहत होत्या. त्यांना दिसलेल्या त्या बाईबद्दलचे सत्य माहिती झाल्यानंतर त्यांना आता कसलीच भीती वाटत नव्हती. पण त्यांचा नामजप मात्र चालूच होता. सानप कुटुंबीय बन्सल व्हिलामध्ये राहायला येऊन आता 6 महिने व्हायला आले होते. एका रविवारी सुमित्राबाईंनी घराची सफाई करायचं ठरवलं. त्यांनी आकाशला सांगून शांतीनगर जवळील टेंभी नाका परिसरातून 2 मजूर आणले. त्या मजुरांना बंगल्याभोवतीची बाग तसेच बंगल्याच्या बाहेरील बाजूंनी खिडक्या, रेलिंग, गॅलरी इत्यादी साफ करण्याच्या सूचना देऊन सुमित्राबाई स्वतः घरातील सफाई करण्यात व्यस्त झाल्या. सानपसाहेब ऑफिसच्या एका कामासाठी 4 दिवस पुण्याला गेले होते. रविवार असल्याने आकाश सुद्धा आईला मदत करत होता. त्या दोघांनी हॉलपासून सुरुवात केली. हॉलमधील फर्निचर, शोभेच्या वस्तू, सीलिंग फॅन, मुख्य दरवाजा, खिडक्यांच्या काचा, ग्रिल सर्व बारीक सारीक गोष्टी साफ करत ते सुमित्राबाईंच्या बेडरूममध्ये गेले. बेडरूम साफ करून आता ते वरच्या मजल्यावरील आकाशची रूम साफ करू लागले. एक एक करत सगळ्या रूम आतून स्वच्छ करत आता ते वरच्या मजल्यावरील मागच्या कोपऱ्यातल्या स्टोअर रूमकडे गेले. ती खोली आल्यापासून बंदच होती. आज पहिल्यांदाच ती उघडली जात होती. आकाशने पुढे होऊन कडी काढली. त्या खोलीची अवस्था पाहून दोघे एकमेकांकडे पाहून हसले, कारण त्यांना खूप काम करावं लागणार होतं. त्या खोलीमधील फरशीवर धुळीचा जणू थरच जमला होता. एका बाजूला बरंच सामान अस्ताव्यस्त पद्धतीने एकावर एक असं मांडलं होतं. त्या सामानात काही खेळणी, एक 3 चाकी सायकल, पोत्यात भरून ठेवलेली भांडी असं बरंच काही होतं. ते सामान अनिल आणि त्याच्या परिवाराचं होतं, कारण सानप येण्यापूर्वी अनिलच तिथे राहत होता. ते सगळं सामान काढून साफ करण्याची गरज नव्हती, पण किमान खोलीमध्ये ये जा करण्या इतपत तरी वरवरची धूळ झाडणं गरजेचं होतं. दोघांनीही आपल्या नाकाला रुमाल बांधून झाडूने वरवरची धूळ झाडण्याचा प्रयत्न केला.
रूम बंद असल्याने तिथे एक कुबट वासही येत होता. सुमित्राबाईंना तर कधी एकदा या खोलीमधून बाहेर पडतोय असं झालं होतं. त्या एकावर एक रचलेल्या सामानांवरून झाडू मारत मारत सुमित्राबाई पुढे सरकत होत्या. सामानाच्या पोत्यावर ठेवलेल्या एका प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीवरून झाडू मारताना ती पिशवी खाली पडली. ती पिशवी नीट बांधली नव्हती. त्यातील सामान खोलीभर विखुरलं गेलं. त्यामध्ये देवतांच्या पितळी मूर्त्या, शिवलीलामृताची एक प्रत, हळदी कुंकवाचा करंडा, एक छोटासा पाट, धूप, अगरबत्तीचे पुडे, छोटेसे निरांजन आणि एक छोटी डायरी असं सामान होतं. पिशवी खाडकन खाली पडल्याने ते सामान विखुरलं गेलं होतं. ते पूजेचं सामान पाहून सुमित्राबाई थांबल्या. हातातील काम सोडून त्यांनी पटापट त्या पितळी मूर्ती जमा केल्या. पूजेचे सर्व सामान एका जागी जमा केलं आणि अचानक त्यांना एका बाजूला पडलेली ती डायरी दिसली. पुढे होऊन डायरी उचलत असतानाच वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि ती डायरी उघडली जाऊन पटापट पानं पलटली गेली. फर्रकन आवाज झाला आणि एका विशिष्ट पानावर येऊन ती फडफड थांबली. ते दृश्य इतक्या वेगात घडलं की सुमित्राबाई दचकल्या. आकाश सुद्धा हे दृश्य पाहून काहीसा गांगरून गेला. आकाशने पुढे होऊन ती डायरी उचलली आणि जणू काही झालंच नाही या आविर्भावात ती डायरी बाजूच्या तुटक्या टेबलावर ठेवून तो कामाला लागला. पण त्याला समजलं होतं की जे काही आत्ता घडलं ते नक्कीच साधारण नव्हतं. तिथे कुणीतरी होतं ज्याने ती डायरीची पानं पलटली होती. ती डायरी आकाशने वाचावी हीच त्या अदृश्य शक्तीची इच्छा होती. तो एक संकेत होता. डायरीची पानं अशा विचित्र पद्धतीने पलटणारी ती शक्ती म्हणजे अनिलची पत्नीच असावी असा आकाशने मनोमन विचार केला. पण सुमित्राबाईंसमोर हे बोलणं आकाशला बरोबर वाटलं नाही. भानावर येऊन सुमित्राबाईंनी ती पूजेची सामानाची पिशवी पुन्हा भरली आणि बाजूला ठेवली. सुमित्राबाई ती पिशवी अडगळीत न ठेवता आपल्या देवघरात घेऊन जाणार होत्या. पुढील अर्ध्या तासात त्यांनी ती खोली आणि सबंध कॉरिडॉर साफ केला. खाली येऊन दोघांनी हातपाय धुतले आणि सुमित्राबाई स्वयंपाकाच्या कामाला लागल्या. आकाशने ती डायरी सोबतच आणली होती. ती डायरी घेऊन तो आपल्या रूममध्ये जाऊन बसला. डायरीची सुरुवातीची काही पाने चाळल्यावर आकाशला समजलं की ती एक रोजनिशी होती. ती अनिलची रोजनिशी होती. पहिल्या पानावर त्याचं नाव होतं. पुढील प्रत्येक पानावर तारखेवार दिवसभराच्या घडामोडीच्या नोंदी होत्या. सुरुवातीची काही पानं ही अनिल आणि त्याचं कुटुंब शिक्रापूरच्या आधी राहत असणाऱ्या गावातील होती. आकाशने ती डायरी चाळत अनिल आणि त्याचं कुटुंब जेव्हा शिक्रापूरला आलं तेव्हापासूनच्या नोंदी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीच्या 2 महिन्यातील नोंदींमध्ये काहीही विचित्र असं आढळलं नाही. ते एका सामान्य कुटुंबांप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत होते. अनिल शिक्षक होता. त्याचं हायस्कूल शहरात होतं. बन्सल व्हिलामध्ये ते राहत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. रोज संध्याकाळी न चुकता अनिल तळ्याकाठी फिरायला जात होता. एकूणच अनिलला आणि त्याच्या कुटुंबाला शांतीनगर हा परिसर फारच आवडला होता. आणि अचानक आकाशला एक विचित्र नोंद आढळून आली. दिनांक 26 नोव्हेंबर 2018. आजचा दिवस तसा साधारणच होता, पण सायंकाळच्या एका विलक्षण घटनेने तो असाधारण बनला. त्यात काहीसं असं लिहिलं होतं: दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने हायस्कूल बंद आहे. सायंकाळी 4:30च्या दरम्यान मी नेहमीप्रमाणे तळ्याकाठी फिरायला गेलो. तळ्याकाठी काही तुरळक लोक फिरताना दिसत होती. 5:30 वाजेपर्यंत मी तळ्याकाठीच बसून होतो. हळूहळू आजूबाजूचा परिसर निर्जन होऊ लागला होता. खूप वेळ बसून राहिल्याने काहीसं बोर वाटू लागलं होतं. म्हणून मी तळ्याकाठून चालत कोपऱ्यातील त्या जंगलाच्या दिशेनं निघालो. पुढील 10-1 मिनिटात मी त्या जंगलाजवळ पोचलो. सहजच फिरून बघावं म्हणून मी आत शिरलो. आत जात होतो तसं जंगल घनदाट होत होतं. अंदाजे 200 मीटर आत गेल्यावर मला एक झाड दिसलं. कधी काळी ते एक डेरेदार झाड असावं, पण आता ते पूर्णतः सुकलेलं होतं. कदाचित त्याच्यावर वीज पडली असावी.
आकारावरून तरी ते एक वडाचं झाड वाटत होतं. त्या सुकलेल्या खोडाचा घेरा चांगलाच मोठा होता. मी हलकेच चालत त्या झाडाजवळ पोचलो. त्या खोडाच्या पाठीमागील बाजूस गेल्यावर मला तिथे एक ढोणी दिसली. कुतूहलाने मी आत शिरलो. मोबाईलच्या उजेडात मी आतमध्ये निरखून पाहिलं. आत ओलसर जमीन आणि पालापाचोळ्याशिवाय काहीही नव्हतं. इकडे तिकडे वळून बघताना जसा मी त्या खोडाच्या मध्यभागी उभा राहिलो तसं अचानक ते खोड कुठेतरी गायब झालं आणि मी एका शुभ्र प्रकाशात आधांतरी तरंगत गेलो. नेमकं काय होत होतं मला कळलंच नाही. काही वेळ तसाच तरंगत राहिल्यावर अचानक माझे पाय जमिनीवर टेकले. पण मी त्या झाडाच्या खोडात नव्हतोच. एका अंधाऱ्या खोलीत किंवा एखाद्या गुहेत उभा होतो. मी नक्की कुठे उभा होतो हे मलाही समजत नव्हतं. त्या अंधाऱ्या जागेत एक कोपरा होता जिथून बाहेरील लालसर प्रकाश आत येत होता. ती एकच वाट दिसत असल्याने मी तिकडे सरसावलो. जसा त्या लालसर प्रकाशाच्या दिशेने मी जात होतो तसतसे मला चित्रविचित्र आवाज येत होते. तरीही हिम्मत करून मी पुढे गेलो. तो लालसर प्रकाश आता माझ्या अंगावर पडत होता आणि मी पुढे पाहिलं. पुढे काय दिसलं मला नक्की कळालंच नाही. सगळीकडे लाल भडक प्रकाश पसरला होता. अचानक त्या प्रकाशातून माझ्या दिशेने येणारे लुकलुकते चांदीचे डोळे मी पाहिले. दूरवरून ते माझ्याच दिशेने येत होते. ते विचित्र खेकसत होते. मी प्रचंड घाबरलो आणि परत त्या अंधाऱ्या जागी येऊन उभा राहिलो. अचानक मी पुन्हा खोल खड्ड्यात पडल्यासारखा तरंगत होतो. बाजूला तोच शुभ्र प्रकाश पसरला होता आणि अचानक जेव्हा माझे पाय जमिनीवर टेकले तेव्हा मी तळ्याकाठी असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाखालील खडकावर उभा होतो. हा प्रसंग लिहितानाही माझे हात थरथर कापतायत. माझ्या उभ्या आयुष्यात मी असा अनुभव कधीही घेतलेला नव्हता. हे सर्व फारच भीतीदायक होतं. मी माझ्या पत्नीला संगीताला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मुळात जे काही घडलं ते इतकं विचित्र होतं की कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ते चंदेरी लुकलुकते डोळे तर फारच भयानक होते. ते माझ्या मागावर येत होते. ते माझ्या मागून या जगात तर आले नाहीत ना? विचार केला तरी मला भीती वाटतेय. हे पान वाचून झाल्यावर आकाश उडालाच. म्हणजे मी घेतलेला तो अनुभव खराय? अनिल सुद्धा त्याच अनुभवातून गेला होता आणि त्यानेही ते अभद्र पाहिलं होतं. ते त्या विचित्र जगात राहतं आणि अनिलचा पाठलाग करत ते अभद्र त्या विचित्र दुनियेतून इथे पहिल्यांदा आलं होतं. म्हणूनच तेव्हापासूनच या परिसरात हे विचित्र प्रकार चालू झाले. एक ना अनेक विचारांच्या जंजाळातून बाहेर येत आकाशने डायरीचं पुढचं पान वाचायला सुरुवात केली. दिनांक 27 नोव्हेंबर 2018. आजचा दिवसही एक नॉर्मल दिवस होता. सायंकाळी मी तळ्याकाठी फिरून आलो. पण त्या जंगलाकडे पाहण्याचीही माझी हिंमत झाली नाही. रात्रीचं जेवण उरकून मी पहिल्या मजल्यावरील त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन वाचन करत बसलो. सहज कंटाळा आला म्हणून उठून मी गॅलरीत येऊन उभा राहिलो. समोरचा रस्ता निर्जन दिसत होता आणि अचानक मला डाव्या बाजूच्या त्या काळोखात ते चंदेरी डोळे लुकलुकताना दिसले. मी भयानक घाबरलो आणि आत येऊन गॅलरीचा दरवाजा बंद केला. काही वेळ तसाच उभा राहिल्यावर न राहून मी पुन्हा गॅलरीतून बाहेर पाहिलं तर ते विचित्र चमकते डोळे आता शेजारच्या बंद बंगल्याच्या कंपाऊंडमधील काळोखात चमकत होते. ते माझ्याकडेच पाहत होते. स्वतःला सावरत मी खोलीत आलो. ड्रॉवरमधील टॉर्च घेऊन मी गॅलरीत आलो आणि टॉर्चचा झोत त्या डोळ्यांवर मारला. तसे विचित्र खेकसत ते डोळे तिथून गायब झाले आणि त्याच काळोखात दुसरीकडे चमकू लागले. मी पुन्हा त्या दिशेने टॉर्च मारला तसे ते पुन्हा खेकसून अचानक नाहीसे झाले. घडलेला प्रकार अतर्क्य होता. ते लुकलुकते डोळे माझा पाठलाग करत अगदी घराजवळ येऊन पोचले आहेत. मी फारच घाबरलोय. संगीताला काही सांगितलं तर ती घाबरेल. काय करावं मला कळत नाहीये. आता न राहून आकाशने पुढचं पान उघडलं आणि तो पुन्हा वाचू लागला. पुढील 3 दिवसांच्या नोंदीमध्ये अनिल फारच घाबरलेला असल्याचं दिसत होतं. त्याने आपल्या पत्नीला काहीही सांगितलं नव्हतं.
पण त्याने पत्नी आणि त्याच्या मुलीला काही दिवस त्याच्या सासूरवाडीला पाठवायचं ठरवलं होतं आणि मग एखादा मांत्रिक अथवा कुणी व्यक्ती बघून या संकटातून त्याने एकट्यानेच मार्ग काढायचं ठरवलं होतं. त्या 3 दिवसात ते अभद्र त्याच्या घराशेजारील काळोखात घुटमळताना त्यानं पाहिलं होतं. ते प्रकाशात येत नाही हेही त्याला कळालं होतं. घरातील इन्व्हर्टरचा बॅकअप नीट नसल्याने त्याने एका टेक्निशियनला बोलावलं होतं, पण तो गेले 3 दिवस गुंगारा देत होता आणि पुढच्याच एका दिवसाच्या नोंदीत आकाशला तो विचित्र प्रकार वाचायला मिळाला. दिनांक 1 डिसेंबर 2018. रात्रीचे 11:30 वाजून गेले आहेत. आज रोजनिशी लिहायला थोडा उशीरच झाला आहे. हॉलमध्ये बसूनच आज मी रोजनिशी लिहित आहे. आज मी वाचण्यासाठी वरच्या खोलीत गेलेलो नाही. आज वाचायचा मूडच नाहीये. संगीता बेडरूममध्ये कोमलला झोपवत आहे. आज दूधवाला न आल्यानं उद्या सकाळी मला दूध आणायला जावं लागेल. आजचा दिवस तसा छानच गेला, पण ते लुकलुकते डोळे माझा पिच्छा सोडायला तयार नाहीयेत. ते आत्ता सुद्धा इथेच बाहेर कुठेतरी काळोखात घुटमळत होते. इन्व्हर्टर दुरुस्त करायला टेक्निशियन आजही आला नाही. उद्या स्वतः जाऊन त्याला घेऊन यावं लागेल. संगीताला आणि कोमलला उद्यापासून मी सासूरवाडीला पाठवणार आहे. त्यांची रेल्वे तिकीटं मी बुक केली आहेत. या संकटातून काहीतरी हे काय झालं? काळोख नको, काळोख नको, उजेड करा, उजेड करा. ते आलंय, ते हॉलमध्येच घुटमळतंय. मी संगीताचा आवाज ऐकला. काय झालं तिला? ती का ओरडली? तिला मी देवघरात बोलवत होतो. देवघरात निरांजन आहे, पण ती आलीच नाही. बाहेर सगळीकडे काळोख आहे. काळोख नको, उजेड करा, उजेड करा. ते आलंय काळोखात, ते मारेल सगळ्यांना. संगीता, कोमल, त्या आतच येत नाहीयेत. काळोख नको, उजेड करा, उजेड करा. त्या पानानंतरची पुढची सर्व पानं रिकामी होती. तो प्रसंग वाचताना आकाशच्या डोळ्यातून न कळत पाणी येऊ लागलं. दीर्घ श्वास घेऊन आकाशने ती डायरी मिटली. नेमकं काय घडलं होतं ते त्याला आता समजलं होतं. अचानक वीज गेल्यामुळे अनिल धावत निरांजन असलेल्या देवघरात गेला होता. अनिलची पत्नी आणि मुलगी बेडरूममध्येच होते आणि ही संधी साधून काळोखात त्या अभद्राने डाव साधला होता. एका सुखी कुटुंबाचा बळी घेतला होता. ही डायरी अनिलने देवघरात लपवली असावी, किंवा त्याच्या विफल मनस्थितीत ती खाली पडून देवघरातील पाटाखाली वगैरे सरकली असावी. त्यामुळेच ती पोलिसांना मिळाली नसावी. पण आता विचार करून सुद्धा जे घडलंय ते थोडीच बदलणार आहे, असा विचार करत आकाश उठला. दुपारचे 4 वाजून गेले होते. आता ती डायरी घेऊन तो गुरुजींकडे निघाला. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान आकाश गुरुजींच्या आश्रमात पोचला. गुरुजी आपल्या झोपडीतच आराम करत होते. अचानक आलेल्या आकाशला पाहून गुरुजी थोडे आश्चर्यचकित झाले. लाकडी पलंगावर बसलेल्या गुरुजींजवळ जात आकाशने ती डायरी गुरुजींना दिली आणि बाजूच्या एका लाकडी स्टूलावर बसत तो म्हणाला, गुरुजी, ही अनिलची डायरी. अनिल आणि त्याच्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं होतं ते पूर्ण सविस्तर लिहिलेलं आहे या डायरीमध्ये. ही डायरी मी पूर्ण वाचली आहे आणि त्या सैतानी शक्तीबद्दल म्हणत असाल तर या डायरीमुळे त्याचाही ठाव ठिकाणा समजला आहे. आकाशचे बोलणे ऐकून गुरुजींचे डोळे विलक्षण चमकले आणि त्यांनी पटकन ती डायरी उघडून वाचायला सुरुवात केली. आकाशने त्यांना त्या 4-5 दिवसांच्या नोंदीची पानं उघडून दिली. पुढील 5 मिनिटात गुरुजींनी ती भराभर वाचून काढली. वाचून झाल्यावर ते अस्वस्थ झाले आणि कातर स्वरात ते म्हणाले, फारच विपरीत घडलं अनिलच्या कुटुंबासोबत. असं व्हायला नको होतं, पण ही डायरी मिळाल्याने आपल्याला एक दिशा मिळाली आहे. आता आपल्याला त्या झाडाचा शोध लावावा लागेल. त्यावर आकाश लगेच उत्तरला, गुरुजी, ते झाड शोधायची गरज नाहीये. मला ते झाड माहीत आहे. मी गेलो होतो तिथे. हे ऐकून गुरुजी वासून आकाशकडे बघतच राहिले. आश्चर्य आणि काहीसा राग याचा संमिश्र मिलाफ त्यांच्या नजरेत होता. तसे त्यांनी आकाशला विचारलं, तू कसा गेला होतास तिथे? तुला मी बजावलं होतं ना या गोष्टीच्या नादी लागू नकोस म्हणून, तरीही एकटाच गेलास तिकडे? त्यावर केविलवाण्या स्वरात आकाश म्हणाला,
नाही गुरुजी, मी आत्ता नाही, खूप दिवसांपूर्वी गेलो होतो तिथे. त्यावेळी मला त्या सैतानी शक्तीबद्दल काहीही माहीत नव्हतं. आणि फक्त त्या झाडाजवळच नाही, त्या झाडाच्या ढोणीत जाऊन मी त्या विचित्र जगातही गेलो आहे. तिथे लाल भडक प्रकाश पसरलेला असतो. काय? तू तिथे गेला होतास? मग तू हे आधी का नाही सांगितलंस? गुरुजींनी विचारलं. गुरुजींसाठी जणू हा एक धक्काच होता. आकाशही त्या विचित्र जगात जाऊन आला आहे या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा आला. तसे आकाश बोलू लागला. गुरुजी, मला माफ करा. मी तुम्हाला हे सांगितलं नाही, पण ते लपवावं असा माझा हेतू नव्हता. खरं तर मी जो प्रसंग अनुभवला तो कुणालाही सांगण्यापलीकडचा आहे. मी जे अनुभवलं ते खरं होतं का यावर माझाच विश्वास नव्हता. त्यामुळे तुम्हालाच काय, कोणालाही अजून हे सांगितलं नव्हतं. पण अनिलची डायरी वाचल्यानंतर मला समजलं की माझा अनुभव खरा होता. शांतीनगरमधील भयाण काळोखात जे काही वावरतंय ते त्याच विचित्र जगातून येत आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झालंय. आकाशच्या या स्पष्टीकरणानंतर गुरुजी काही वेळ शांत राहिले आणि आपल्याच विचारात गढून गेले. आणि काही वेळानं ते म्हणाले, बाळ, मला तिथे घेऊन चल. आत्ताच्या आत्ता आपण त्या झाडाकडे जाऊ. ते झाड त्या सैतानी शक्तीचं उगमस्थान नसून एक द्वार आहे. आणि तू पाहिलेलं ते वेगळं जग म्हणजे निश्चितच पाताळ असावं. आपण तिथे गेल्यावर नेमकं काय आहे ते समजेलच. आपण त्वरित निघूया. असे म्हणत गुरुजींनी आपल्या सेवकाला गाडी काढायला सांगितली. आकाश आणि गुरुजी गाडीत बसले आणि गाडी थेट शांतीनगरच्या दिशेने निघाली. संध्याकाळचे 5:30 वाजत आले होते. गुरुजींची गाडी शांतीनगर सोसायटीच्या अगदी टोकाला मायरान जिथून चालू होत होतं तिथे जाऊन थांबली. गुरुजी सावकाश गाडीतून उतरले. पाठोपाठ आकाशही उतरला. सेवकाला तिथेच थांबण्याची आज्ञा देऊन गुरुजी आणि आकाश त्या जंगलाच्या दिशेनं निघाले. तळ्याचा काठ नेहमीप्रमाणेच निर्जन होता. आकाश आणि गुरुजी झपाझप पावलं उचलत जंगलाकडे निघाले होते. सूर्य मावळतीला झुकला असला तरी सूर्यास्त होण्यास अजून वेळ होता. माळरानावर मंद वारा वाहत होता, पण जंगलाकडे सरकताना मात्र तो वारा कुठेतरी गडप होत होता. आता ते जंगलाच्या अगदी तोंडाशी उभे होते. आकाशने अंदाज घेऊन ते झाड नेमकं कोणत्या दिशेला आहे ते पाहिलं आणि गुरुजींना सोबत चलण्याचा इशारा करत तो आत शिरला. जंगलात एक प्रकारचा कोंदटपणा जाणवत होता. पालापाचोळ्या आणि काट्याकुट्यातून मार्ग काढत आकाश पुढे चालत होता. जंगलात शिरल्यापासूनच गुरुजींना एक विचित्र जाणीव होत होती. हे जंगल त्या अभद्राच्या वावरामुळे फारच नकारात्मक झालं होतं. गुरुजी विचार करत करत आकाशच्या पाठीमागे चालत होते. अंदाजे 200 मीटर गेल्यावर आकाशला ते सुकलेलं खोड दिसलं आणि तो एखादं भूत पाहिल्यासारखा जागीच थबकला. पुढे एकही पाऊल टाकायची त्याची हिंमत होत नव्हती. त्याची ती अवस्था जाणून गुरुजींनी पुढे होत मोर्चा सांभाळला. एकटक त्या झाडाकडे पाहत गुरुजी पुढे चालू लागले. भानावर येत आकाश सुद्धा त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. आता ते त्या सुकलेल्या खोडासमोर उभे होते. गुरुजींनी न राहून खोडाला हात लावला. ते एक साधारण खोडच होतं. हळूहळू पावले टाकत ते आता खोडाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या त्या ढोणीसमोर आले. आकाशने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. गुरुजी आणि दोघे ढोणीत शिरले. आत आल्यापासूनच आकाश थरथर कापू लागला होता. त्या विचित्र प्रसंगाची त्याला आठवण झाली होती. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून आता ते त्या पोकळीच्या मध्यभागी उभे राहिले. अर्धा मिनिटं, 1 मिनिटं, 2, 3 मिनिटं. आकाशने तर आपले डोळे गच्च मिटून घेतले होते, पण काहीही झालं नाही. ते त्या ढोणीतच उभे होते. चांगले 5-1 मिनिटे तिथे स्तब्ध उभे राहिल्यावर गुरुजी बाहेर आले. पाठोपाठ आकाशही बाहेर आला. आपण तर ढोणीच्या केंद्रस्थानी उभे होतो, मग काहीच कसं झालं नाही? त्या दिवशी तर आपण त्या विचित्र जगात गेलो होतो, मग आज काहीच कसं घडलं नाही? त्या दिवशीही जवळपास हीच वेळ होती, मग असं का घडत असावं? त्यावेळी खरोखरच असं घडलं होतं का? का भास होता तो? नाही, पण भास असता तर अनिललाही नेमका तोच भास कसा झाला असेल? पण जर भास झाला नाही म्हणायचं
तर आज का होत नाही असं? आज का जाऊ शकत नाही आम्ही त्या विचित्र जगात? काहीच समजत नाहीये. अशा विचारात गढून गेलेल्या आकाशकडे पाहून गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळ, एवढा विचार करू नकोस. तुला यापूर्वी आलेला तो अनुभव भास नव्हता. ते एक धडधडीत सत्य होतं. पण मग आज तसं का झालं नाही हाच विचार करतोयस ना? अरे, त्या दिवशी तू एकटाच होतास. आज मी तुझ्या सोबत आहे आणि मी सुद्धा तुझ्या सोबत तिथे जाण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणूनच ते द्वार उघडलं गेलं नाही. बाळ, मी नागपंथी आखाड्याचा शिष्य आहे. मी तशी दीक्षा घेतली आहे. गळ्यातील ही रुद्राक्ष माळ पाहिलीस? नागपंथी आखाड्याच्या आशीर्वादामुळेच मी आजपर्यंत लोकांची सेवा करत आलो आहे. कैलासपती भोलेनाथांचे आम्ही भक्त. तो आपल्या या सृष्टीसोबतच तिन्ही लोकांचा अधिपती आहे. त्याची महिमा आघाद आहे. तो जितका क्रोधित होतो तितकाच तो भोळा सुद्धा आहे. तो नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करतो. आम्ही नागपंथी साधू म्हणजे महादेवाचे प्रिय भक्त. त्यामुळे कोणतंही अनिष्ट आमच्या भोवती फिरकू शकत नाही. माझ्या उपस्थितीमुळेच ते द्वार उघडत नाहीये, कारण रुद्रेश्वराची तशी इच्छा नसावी. गुरुजींनी सांगितलेली ही बाब आकाशसाठी फारच विलक्षण होती. गुरुजी, नागा साधूंच्या आखाड्याचे शिष्य? तो विचार करत होता. पण आता भलताच प्रश्न उभा राहिला होता. गुरुजी आज जाऊ शकत नाहीत म्हणजे आकाशलाच या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावावा लागणार होता. काहीसा विचार करत आकाश तिथेच घुटमळत उभा राहिला. जर का हे त्या सैतानी शक्तीचं या जगात येण्याचं द्वार असेल तर आपण हे द्वारच नष्ट करू. जर का आपण हे सुकलेलं खोड पाडलं किंवा जाळून टाकलं तर हे द्वार नष्ट होईल आणि ती शक्ती या जगात येणारच नाही. हो, हाच योग्य मार्ग आहे. तसंच करूयात. पण तसं झालं नाही तर मला त्या सैतानी जगात एकट्याला जावं लागेल. आकाश विचार करत होता. आकाशच्या भावना ओळखून गुरुजी म्हणाले, आकाश, हे एवढं सोपं असेल असं मला वाटत नाही. कारण हे सुकलेलं खोड म्हणजे एक मुखवटा आहे. ते नष्ट करण्याने द्वार बंद होईल का याबाबत मला शंका आहे. पण ठीक आहे, प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत तू एकट्यानं तिकडं जायचा प्रयत्न करायचा नाहीस. एकदा अनवधानाने तू तिथे गेलास आणि भोलेनाथांच्या कृपेने जिवंत परत आलास. पण प्रत्येक वेळी हा चमत्कार घडेलच असं नाही. तेव्हा तू एकट्यानं या झाडाकडे फिरकायचं देखील नाही. समजलं? चल, 6:30 व्हायला आलेत. सूर्यनारायण केव्हाही आपला निरोप घेईल. आपल्याला या जंगलातून बाहेर पडावं लागेल. आपलं वाक्य संपवून गुरुजी आल्या वाटेने परत निघाले. आकाश सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशने न राहून गुरुजींना फोन केला. झाड नष्ट करण्याच्या त्या मार्गाचा त्वरित अवलंब करणं गरजेचं आहे असं आकाशला वाटत होतं. कारण केव्हा ती असुरी शक्ती आपला पुढचा बळी घेईल याचा काही नेम नव्हता. गुरुजींनी सुद्धा आकाशच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि ते यायला तयार झाले. आकाशने आईची नजर चुकवून आपल्या बाईकमधील पेट्रोल एका बाटलीत काढलं होतं. चांगलं 1 लिटर पेट्रोल असणारी ती बाटली त्याने पार्किंग शेडमध्येच लपवली होती. सोबत माचीस ठेवली होती आणि तो गुरुजींची वाट पाहत होता. सकाळी 9:30च्या दरम्यान गुरुजी आले. तसे आकाशने पार्किंग शेडमधील पेट्रोलची बाटली आणि माचीस सोबत घेतली आणि तो गेट बाहेर आला. गुरुजी त्याचीच वाट पाहत होते. ते दोघे आता त्या जंगलाच्या दिशेनं निघाले. आकाश पुढे चालला होता. हातातल्या पेट्रोलच्या बाटलीकडे पाहत तो मनोमन खुश होता. आज तो त्या सैतानी शक्तीचा मार्गच बंद करणार होता आणि तसं शक्य झाल्यास सर्व समस्या मिटणार होत्या. निष्पाप लोकांचे बळी थांबणार होते. आपण एखाद्या चित्रपटातील नायक आहोत असंच काहीसं त्याला वाटत होतं. त्याच्या मागून चालणारे गुरुजी मात्र शांत होते. धीर गंभीर मुद्रा करून ते चालत होते. त्यांच्या डोक्यात त्या अनिष्ठाचाच विचार घोळत होता. आपण करू पाहत असलेल्या प्रयोगाने प्रश्न सुटेल का हाही विचार ते करत होते. एवढी अफाट सैतानी ताकद ते खोड जाळल्याने यायची थांबेल हा विचार त्यांना थोडा अतिशयोक्ती वाटत होता. पण प्रयोग करून बघायला काही हरकत नव्हती.
म्हणूनच ते आकाश सोबत चालले होते. आता ते त्या सुकलेल्या खोडाजवळ पोचले. आकाशने गुरुजींकडे पाहिलं. गुरुजींनी मानेनेच इशारा केला. तसे आकाशने पेट्रोलची बाटली सुकलेल्या झाडाच्या बुंध्यावर रिकामी केली आणि माचीसची काडी पेटवून ती पेट्रोल टाकलेल्या खोडाच्या दिशेने भिरकावली. पण झाडावर आदळताच ती काडी विझली. आकाशने पुन्हा एक पेटती काडी त्या पेट्रोलवर फेकली, पण ती विझली. त्यानंतर 2, 4, 5 अशा कितीतरी काड्या तो फेकतच राहिला. तो जणू भांबावून गेला होता आणि काहीसा चिडला सुद्धा होता. पेट्रोल टाकूनही ते खोड पेट घेत नव्हतं, पण आकाश आपले प्रयत्न सोडायला तयार नव्हता. शेवटी त्याने चिडून त्या खोडावर एक लाथ मारली. त्याची ती विफल मनस्थिती पाहून गुरुजींनी त्याला थांबवलं. हे कसं काय शक्य आहे गुरुजी? 1 लिटर पेट्रोल टाकून सुद्धा एक ठिणगी सुद्धा पेटत नाहीये. आता काय करायचं आपण? झाडात आत जाण्याशिवाय काही पर्याय दिसत नाहीये मला, आकाश उदासीनतेने म्हणाला. गुरुजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते बोलू लागले. आकाश, एवढ्याने हिंमत हारून कसं चालेल? अरे, एक पर्याय म्हणून आपण हे करून पाहिलं, पण यश हाती आलं नाही इतकंच. म्हणून काय हातपाय गाळून बसणार आहोत का आपण? तसंही हे झाड जाळून काही उपयोग होईल असं मला वाटत नव्हतंच. कारण तुला आधीच सांगितल्याप्रमाणे त्या सैतानी शक्तीचा वास त्या काळोख्या जगात कुठेतरी आहे. त्यामुळे केवळ हे द्वार आपण उद्ध्वस्त केलं असं समजणं शुद्ध वेडेपणा ठरला असता. आधी आपण या अनिष्ट जागेपासून बाहेर जाऊयात, मग बघू पुढे काय करायचं ते. आणि हो, तिथे एकट्याने जायचा विचार मनातून काढून टाक. चल, बाहेर जाऊयात. निराश मनाने आकाश गुरुजींमागे चालत जंगलातून बाहेर पडला. आकाशचा प्रयत्न फसला होता. ते सैतानी द्वार बंद झालं नव्हतं. त्यामुळे काळोखातला तो धोका अजूनही कायम होता. आपल्या नवीन भक्ष्याच्या शोधात तो रोज रात्री शांतीनगरमध्ये घोंगावत राहणार होता. आता आठवडा उलटून गेला होता. आकाशचं कॉलेज सुरू होतं. गुरुजी आपल्या कार्यक्रमात व्यस्त होते, पण त्या दोघांच्याही मनातल्या एका कोपऱ्यात तोच विचार सतत चालू होता. विचार त्या सैतानी शक्तीचा. तिचा खात्मा कसा करावा या विचाराने जणू दोघांचंही डोकं बधीर होत चाललं होतं. पण एकच मार्ग होता, आणि तो म्हणजे त्या सैतानी काळोखात त्या विचित्र दुनियेत जाऊन त्या अनिष्ट शक्तीचा जिथे वास आहे ती गोष्ट शोधणं आणि तिचा नाश करणं. पण हे काम भयंकर अवघड होतं. गुरुजींना याची चांगलीच कल्पना होती. आकाशला तिथे एकट्याने पाठवण्यात प्रचंड धोका होता. आकाशला तिथे पाठवलं आणि जरी त्याने त्या सैतानी शक्तीचा खात्मा केला तर ते द्वार कधीही कायमचं बंद होण्याची भीती होती. मग तो परत कसा येणार? किंवा त्याने तिथे पाऊल ठेवताच जर ते अभद्र त्याच्यासमोर प्रकट झालं तर? या कारणामुळेच गुरुजी त्याला एकट्याला आत पाठवण्यास तयार नव्हते. सायंकाळचे 7:30 होऊन गेले होते. आपले आजचे सर्व कार्यक्रम उरकून गुरुजी आपल्या झोपडीत बसले होते. कंदिलाच्या मंद उजेडात ते वाचन करत होते. त्यांचा सेवक बाजूलाच खुर्चीवर बसून होता. बाहेर गच्च काळोख दाटू लागला होता. वाचनात गढून गेलेल्या गुरुजींना कशाचंच भान नव्हतं. बाजूच्या खुर्चीवर बसलेला सेवक काहीसा पेंगू लागला होता आणि इतक्यात झोपडी मागील खिडकीतून एक घाणेरडा दर्प येऊ लागला. तो दर्प नाकात घुसताच गुरुजींचे डोळे चमकले. त्यांनी तो घाणेरडा दर्प ओळखला. प्रचंड क्रोधाची एक लहर त्यांच्या तळपायापासून मस्तकात गेली. त्यांचे डोळे लाल बुंद झाले. त्यांचा श्वास फुलला. आपल्या दोन्ही मुठी रागाने टेबलावर आपटून ते उठले आणि त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. झोपडी मागील भयाण काळोखात ते लुकलुकते चंदेरी डोळे त्यांना दिसले. ते डोळे गुरुजींच्याच रोखानं पाहत होते. गुरुजींच्या नसांमधील रक्त रागाने सळसळू लागलं. नतदृष्टा, तुझी ही हिम्मत! माझ्या मागावर येत इथपर्यंत पोचलास. आता तुझी खैर नाही. गुरुजींच्या त्या गर्जनेने सबंध झोपडी जणू थरथरली. रागाने खुर्ची मागे सरकवत ते दरवाजातून बाहेर गेले आणि झोपडी मागील काळोखात जाऊ लागले. त्यांच्या त्या क्रोधित आवाजाने सावध झालेला त्यांचा सेवक त्यांच्या मागे धावला. गुरुजी केव्हाच त्या मिट्ट काळोखात पोचले होते.
त्या सैतानी डोळ्यांवर नजर रोखून ते उभे होते. ते लुकलुकते डोळे पाहून गुरुजींचा सेवक जागीच थिजला. गुरुजींना तो मागे आल्याची चाहूल लागली. ते जवळजवळ ओरडलेच, माधव, आल्या पावली मागे फिर आणि झोपडीतल्या कंदीला जवळ जाऊन बस. कसलाही आवाज आला तरी बाहेर येऊ नकोस. लवकर निघ. ती आज्ञा ओळखून गुरुजींचा सेवक आल्या पावली परत फिरला आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे झोपडीतल्या कंदिलाजवळ जाऊन बसला. क्षणभर हटलेली आपली नजर पुन्हा त्या अभद्रावर रोखून भरदार आवाजात गुरुजी म्हणाले, काळोखात जन्मलेल्या अभद्रा, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तुझ्यासारख्या अपवित्र शक्तीला इथेच काय, साऱ्या जगात थारा नाही. तुझे ते अभद्र डोळे घेऊन चालता हो इथून, नाहीतर आत्ताच इथे भस्मसात करतो तुला. थांब. एवढं बोलून गुरुजींनी आपला क्रोधाने थरथरणारा हात आकाशाकडे नेला आणि मंत्रोच्चार सुरू केला. तसा त्या अभद्र काळोखातून हिडीस हसण्याचा आवाज आला आणि आपल्या भयंकर खरखरत्या किन्नट आवाजात ते अभद्र बोलू लागलं, थेरड्या, फारच हिंमत वाढली तुझी. तुझा आणि तुझ्या त्या प्याद्याचा मी लवकरच खात्मा करणार. तू काही नाही करू शकत रे म्हाताऱ्या. एवढं बोलून ते अभद्र विचित्र हसलं. त्या सैतानी आवाजात प्रचंड खरखर होती. चित्रविचित्र ध्वनी तरंग उठवणारा तो आवाज प्रचंड कर्कश वाटत होता. आजूबाजूची झाडे झुडपे जणू त्या आवाजाने भेदरली. गुरुजींनी आकाशात नेलेला आपला हात वेगानं त्या अभद्राच्या दिशेने भिरकावला आणि इतक्यात ते अभद्र त्या मिट्ट काळोखात जणू गायब झालं होतं. तरातरा चालत गुरुजी आपल्या झोपडीत परत आले. घडलेला सर्व प्रकार त्यांच्या सेवकाने माधवने पाहिला होता. गुरुजींची चिंता जणू शतपटीने वाढली होती. ते अभद्र शांतीनगर भागातून सरळ शहरात आलं होतं. ही बाब फारच चिंतेची होती. आता त्या सैतानी शक्तीचा लवकरच सोक्षमोक्ष लावण्याची गरज होती. भाग 4 इथे समाप्त होतो. कथेचा 5वा भाग हा व्हिडिओ संपल्यावर आपल्याला स्क्रीनवर दिसेल, तसे त्यावर क्लिक करावे. तसे 5व्या भागाला सुरुवात होईल. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.